नमस्कार मित्रांनो. बौद्ध धर्म भारतात पराभूत का झाला यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्ली येथे दिनांक 23 जून 1956ला दिलेल्या भाषणाचा वृत्तांत या व्हिडिओद्वारे आपणास सांगणार आहे. बंधू आणि भगिनींनो, बौद्ध धर्म हा वास्तववादी धर्म आहे. नुसत्या काल्पनिक गोष्टींवर बुद्धाने आपल्या धर्माची उभारणी केली नाही आणि त्यामुळेच ईश्वर आणि आत्मा किंवा अशाच भलत्या गोष्टीला बुद्धांना मान्य नव्हत्या. जे मानवाला अनुभवता येत नाही किंवा ज्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही अशा कोणत्याही गोष्टीवर बुद्धांचा विश्वास नव्हता. प्रत्येक धर्माला दोन बाजू असतात. एक विचारावर आधारलेली तात्विक आणि दुसरी नीतिनियम. यातील एक अधिक महत्त्वाची व दुसरी कमी महत्त्वाची आहे असे म्हणता येणार नाही. ब्राह्मण धर्माच्या या दोन्ही बाजू पडताळून पाहिल्यावर हा धर्म विघातक असल्याचे आपल्याला आढळून येईल. कारण मानवात असमानता व विषमता ही हिंदू धर्माची वैचारिक बैठक आहे. ब्राह्मण भ्रष्ट असो की महामूर्ख असो, तो सर्वश्रेष्ठ आहे ही धर्माची शिकवण. ब्राह्मणापेक्षा क्षत्रिय कनिष्ठ, क्षत्रियापेक्षा वैश्य आणि वैश्याहून शूद्र, शेवटच्या 3 वर्णांना अध्ययनाचा अधिकार नसल्यामुळे साहजिकच सर्व वर्गासाठी विचार करण्याचे राखीव अधिकार ब्राह्मणांकडे होते. एकट्या क्षत्रियाने देशाचे रक्षण करावे अशी आत्मघातकी व्यवस्था होती. एकाच्या हाती तलवार देऊन त्यांच्यावर विसंबून राहण्यास सर्वांना सांगण्यात आले. याचा परिणाम हा झाला की जेव्हा जेव्हा क्षत्रियांचा पराभव झाला तेव्हा सर्व देशांच्या ते शत्रूंनी पादाक्रांत केला. माझ्या या विधानाला इतिहास साक्ष आहे. 1939 ते 1945 या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात युरोपात देखील उण्यापुऱ्या 100 लढाया झाल्या. त्यातील काही पराभव झाला तर काही जिंकल्या गेल्या, परंतु सर्व युरोपवर हिटलर कधीच स्वामित्व गाजवू शकला नाही. सरतेशेवटी हिटलरचा पराभव होऊन सर्व युरोपचे रक्षण झाले, कारण भारतासारखी तेथे एकाच वर्णावर देशरक्षणाची जबाबदारी टाकण्यात आलेली नव्हती. जेव्हा जेव्हा मुसलमानांनी भारतावर आक्रमण केले आणि राजपुतांचे शिरकाव केले तेव्हा जणू काही सर्व देशच निर्वाण झाला, ज्याचे ध्येय फक्त नफा मिळवण्याचे व संपत्ती गोळा करण्याचे आहे. असा एक वर्ग आहे, त्यांना आपण वाणी बडिया अथवा उत्तरेकडे लाला या नावाने ओळखतो. देशाच्या कल्याणाची अथवा इतर कोणाच्या भलाईची चिंता ते कधीच करीत नाहीत. संपत्ती जमा करण्यात त्याच्यासारखा हावरा आणि महालोभी माणूस सापडू शकत नाही. देश तिकडे युद्धात हरला तरी चालेल, पण हा युद्ध साहित्यात देखील नफा उकळल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक पौर्णिमाला असे समारंभ घडवून आणण्याचा समितीचा मनोदय आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणात पूर्ण चंद्राच्या शीतलतेने माणसाला आपल्या कार्याचे सिंहावलोकन शांततापूर्वक आणि गांभीर्याने करण्यास संधी मिळते. हेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य होय. गतकाळात दैनंदिन रोजनिशी कॅलेंडर्स नसायची, तेव्हा कालगणना करण्यासाठी लोक पौर्णिमेच्या दिवशी उपवास करीत असत. इतर धर्मियाप्रमाणे उपवासामुळे आपली सर्व पापे धुवून जातील आणि आपल्याला स्वर्गलाभ होईल अशी बुद्ध धर्माची शिकवण नाही. बौद्ध धर्मात अनाकलनीय वस्तू अथवा वेद यांना स्थान नाही. ज्या वस्तूची माणसाला जाणीव होऊ शकेल, ज्यांना माणूस स्पर्श करू शकेल, ज्याच्याविषयी बोलू शकेल, अशाच वस्तू किंवा गोष्टीविषयी बुद्धाने उपदेश केला आहे. प्रत्येकाला धर्माची परीक्षा करून त्याची तपासणी करता आली पाहिजे. बाजारात सराफाच्या दुकानी आपण सोन्याचा दागिना खरेदीसाठी आपण जातो, तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही हे पाहता की हे सोने खरे आहे की खोटे. हे समजून घेण्यासाठी कसोटीवर त्या दागिन्याला कस लावून पाहण्यात येते. अगदी तसेच धर्माला कस लावून त्याची परीक्षा पाहिली पाहिजे. धर्मांतराची छाननी करून सिद्धांत आणि आचार पडताळून आपण पाहूया की कोणता धर्म माणसाला सुख समाधान देऊ शकेल. या दृष्टिकोनातून पाहिल्यास मानव समाजाच्या अस्तित्वाला ब्राह्मणी धर्म नुसता विघातच नाही तर भयंकर विषारी आहे. महाराष्ट्रात देवगिरीच्या रामराव यादवांचा प्रधानमंत्री हेमाडपंत नामक ब्राह्मण होता. त्याने आचारविधी कर्मकांडाचे 700 प्रकार आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहेत. एका वर्षात
दिवस 360च असतात, मग हे 700 विधी कशासाठी? हेमाडपंत ब्राह्मण असल्यामुळे त्याने हे 700 आचार लिहून ठेवून ब्राह्मणांच्या पोट भरण्याची परस्पर सोय करून ठेवली आहे. दुसरा तसाच प्रकार सत्यनारायण कथेचा. ही सत्यनारायणाची कथा दुसरे तिसरे नसून ब्राह्मणांच्या शिधा भोजनाची सोय करून ठेवण्यासाठी कोणा ब्राह्मणाच्या सुपीक मेंदूतून निघालेला शोध आहे. सत्यनारायण पूजेचा प्रारंभ पहिला तर तुम्हाला आढळून येईल की सत्यनारायणाला अर्पण करण्यासाठी जी मेवा मिठाई आणि फळावळे असतात ती फक्त ब्राह्मणांच्याच खाण्याच्या उपयोगी असतात. एखाद्याने त्या जातीने तयार केलेले भोजन जेवणास नकार दिला तर ब्राह्मणाला त्या बदली अंदाजे 20 रुपये किंवा काही फळावळे प्राप्त करून घेता येतात. तो ब्राह्मण ते जेवण्याच्या बदली मागतोच. शूद्राने तयार केलेले जेवण त्याला चालत नाही, परंतु त्याच्याऐवजी स्वतःच्या घरी शिजविता येईल अशी सर्व शिधा सामग्री ब्राह्मण त्या शूद्राच्या घरून गोळा करून घेऊन जातो. शूद्राने कितीही पवित्र सोवळ्याचे त्याच शिधा सामग्रीचा उपयोग करून जेवण तयार केले तरी ते चालत नाही, कारण अशी शिधा सामग्री त्यांच्या 5-10 दिवसाची सोय करून देण्या इतपत असते. जर नारायण स्वतःच खरा असेल तर सत्य हा शब्द आणखी का जोडण्यात आला आहे? याचा अर्थ हा नारायण नाहीच, ब्राह्मण पंडितासारखाच तो पिळवणूक करणाऱ्यांचा रक्षण करता आहे. एवढेच नव्हे, हे सर्व फोल आचारविरोधी आहेत. काही लोक गंगेवर स्नानासाठी जातात. गंगेच्या किनाऱ्यावर ब्राह्मण बसलेले असतात. स्नानासाठी जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडून दक्षिणा पैसे उकळण्यासाठी ब्राह्मण तयार असतो. गंगा ही नदी अविरत वाहत आहे. गंगा काही स्नानासाठी पैसे मागत नाही किंवा कोणाला घ्यायला सांगत नाही. ब्राह्मणाला एक आणा देऊन ब्राह्मणाने काही मंत्र पुटपुटावे आणि नंतर स्नानासाठी परवानगी द्यावी. याची काही आवश्यकता आहे काय? भोळ्या लोकांची समजूत अशी की अशा रीतीने ब्राह्मणाला दक्षिणा देऊन गंगा नदीत स्नान केल्यास सर्व पापे धुवून जातात. काय मूर्ख आहेत ते सारे. गंगा नदी आणि लोक यांच्यामध्ये ब्राह्मण हा दलाल मानण्यात येतो, हे मोठेच आश्चर्य आहे. जर पाप गंगा स्नानाने ब्राह्मणाने दक्षिणा वगैरे दिल्याने धुवून जात असेल, नाहीसे होत असेल, तर माणूस माणसाविषयी मुळीच सहानुभूती बाळगणार नाही आणि सरकारचेही महत्त्व शिल्लक राहत नाही. परंतु हे मान्य करण्यास कोणी तयार नाही. मी मंत्री असताना एकदा हरिद्वार येथे गेलो होतो. मंत्री असल्यामुळे मला तेथे चारी बाजूंना पाणीच पाणी असलेले एक लहान मंदिर दाखविण्यात आले. त्याला हरी की पायरी म्हणतात. तेथील पाण्यात माणसांची हाडे आणि इतर सर्व घाणेरड्या वस्तू जमा झाल्या होत्या. एखादे गटार त्यापेक्षा बरे असे वाटत होते. अशा त्या हर की पायरीच्या घाण पाण्यात प्रत्येक स्त्री पुरुष आंघोळ करीत होत्या. त्या पाण्यामध्ये मृतांच्या अस्थी टाकल्यावर ब्राह्मणांच्या मध्यस्थीने त्यांचे आप्त नातलग स्वर्गाला जातील आणि तेथे स्नान केल्यावर हे सगळे सोयरे पवित्र होतील, ही खुळचट श्रद्धा असावी. हे मला कळत नाही. मला वाटते या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. सोने कसोटीवर खरेदी उतरल्याशिवाय विकत घेता येत नाही. तसेच धर्म देखील मानवाला उपयोगी आहे किंवा नाही या कसोटीवर घासून पारखून पाहिले पाहिजे. जोपर्यंत धर्माची अशी परीक्षा होत नाही तोपर्यंत तो स्वीकारणीय ठरणार नाही. आमचे जुने लोक अशिक्षित असल्यामुळे ब्राह्मणाच्या प्रत्येक शब्दावर त्यांनी भोळापणाने विश्वास ठेवला. आता काळ बदलला आहे. तुम्ही संपूर्ण विचारांची धर्माचा स्वीकार केला पाहिजे. हिंदू आणि बौद्ध धर्मात महान अंतर आहे. मी ते सर्व तुम्हाला समजावून देतो. मिलिंद राजाने भिक्षू आचार्य नागसेनांशी केलेली चर्चा प्रश्नोत्तर रूपाने मिलिंद पन्ना ग्रंथात दिलेली आहे. मला लोक विचारतात, भारतातून बौद्ध धर्म का विलयाला गेला? असाच एक प्रश्न मिलिंद राजाने भिक्षू नागसेनांना विचारला होता. मिलिंद राजा म्हणाला, धर्माचा ऱ्हास का होतो? तेव्हा आचार्य नागसेन यांनी उत्तर दिले होते की धर्मऱ्हासाची 3 कारणे आहेत. पहिला आहे, जो धर्म तात्कालीन सामायिक असतो म्हणजे त्या काळापुरता असतो तो विलयाला जातो. ज्या काळापुरता धर्म जनमताची पकड घेतो तोपर्यंत तो धर्म राहतो. दुसरा आहे, जर धर्मोपदेशक विद्वान नसतील आणि जर चर्चेच्या प्रसंगी ते आपल्या धर्माचे उत्तम रीतीने प्रतिपादन करून यशस्वी होऊ शकत नसतील तर धर्म विलयाला जातो.
तिसरा आहे जेव्हा सर्वसाधारण माणूस खऱ्या धर्मावर विसंबून राहत नाही, केवळ नक्कल करतो, तेव्हा धर्म विलयाला जातो, कारण नक्कल चिरंतन नसते. भारतातील बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची जी कारणे आहेत त्याच्याशी या कारणांचा सरळ संबंध नाही. मी या संबंधात कोणाशीही चर्चा करायला तयार आहे. मी तुम्हाला सांगतो की जगातील अखिल मानवाच्या कल्याणासाठी सदा सर्वकाळ फक्त बौद्ध धर्मच राहील. मुसलमानांनी या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून बुद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्यांना बुध शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे म्हटले जाते. यातील बूत हा मूर्तीसाठी शब्द आहे. तो बुद्ध या मूळ शब्दाचे विकृत अपभ्रंश रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे. एकेकाळी अफगाणिस्तान हा संपूर्ण बौद्ध देश होता. आक्रमक मुसलमानांना तेथे पिवळी वस्त्रे परिधान केलेले लोक इकडून तिकडे जाताना आढळले. मुसलमान सरसेनापती त्यांना इस्लामी धर्माचा स्वीकार करण्याचा निरोप पाठविला, पण भिक्षूंनी तसे करण्यास नकार दिला. आणि एक दिवस हा सरसेनापती अरण्यातून जात असताना त्याला तेथील झाडावर माणसाची मुंडकी लटकलेली आढळून आली व आश्चर्य वाटले. जवळजवळ 700 बौद्ध भिक्खूंची कत्तल करून त्यांची डोकी झाडावर टांगण्यात आली होती. हे पाहून आपल्या हुकुमांची चुकीची अंमलबजावणी झाल्याचे पाहून त्या सरसेनापतीला फार खेद झाला. तोपर्यंत आपला जीव व धर्म वाचविण्यासाठी सर्व भिक्षू पुढे चीन, तिबेट आणि इतर देशात पळून गेले होते आणि तेच भिक्षू पुढे जपानला गेले. मुसलमानांनी बौद्ध व हिंदू धर्मावर आक्रमण केले होते ही गोष्ट खरी आहे. त्यांनी हिंदू व बौद्ध धर्माची मंदिरे उद्ध्वस्त केली, परंतु बौद्ध धर्माशी जो संबंध आहे त्या बाबतीत एवढेच सांगता येईल की बऱ्याच भिक्षूंची कत्तल होऊन काही उरलेल्यांनी देशांतर केल्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ते कळेनासे झाले आणि बौद्ध अनुयायी अंधकारात चाचपडत होता. कारण भिक्षू हा जन्मतः भिक्षू होत नाही, तो घडविला जातो. त्याच्यावर अनेक संस्कार होतात. असे भिक्षू मुस्लिम आक्रमणानंतर देशात उरले नव्हते. भिक्षू विद्वान आणि ताऊन सुलाखून निघालेला असावा लागतो. भिक्षूच्या शिक्षणाच्या निरनिराळ्या पायऱ्या असत. 18 वर्षाचा विद्यार्थी ज्येष्ठ भिक्षुकांकडे 5 वर्षे उच्च धार्मिक विद्यार्जनासाठी पाठविण्यात येत असे. तेथे चांगला अभ्यास केल्यावर वयाच्या 25व्या वर्षी तो श्रामणेर होण्याची योग्यता संपादन करीत असे. श्रामणेर पुढे 5 वर्ष धक्काधक्कीच्या आयुष्यातून गेल्यावर त्याची भिक्षू म्हणून उपसंपदा होत असे. म्हणजे साधारणतः 25 वर्ष वयापर्यंत योग्य विद्याध्ययन करून चांगले आचरण ठेवण्यात उरलेला भिक्षू होऊ शकत असे. ब्राह्मण पुरोहितांचे तसे काहीच नव्हते. ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला की झाला तो पुरोहित. त्याला विद्याधनाची, सद्वतनाची किंवा दुसरी कसलीही अट नव्हती. त्यामुळे जरी ब्राह्मण धर्मावर हल्ला झाला, त्यांची मंदिरे नष्ट झाली, तरी ब्राह्मण जन्माला येऊ लागले आणि ते आपल्याला ब्राह्मण धर्माचे म्हणू लागले. भिक्षूंचे अस्तित्व न राहिल्यामुळे साधारण जन अशा ब्राह्मणांच्या तडाख्यात सापडले. या ब्राह्मणांना त्यामुळे मोकळे रान मिळाले. ते आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करू लागले. ईश्वर आहे काय? गरीब लोकांची पिळवणूक करून धर्माच्या नावाखाली ज्यांना लुटायचे आहे त्यांनीच ईश्वराचे बुजगावणे उभे केले आहे. महिलाही या सभेत उपस्थित आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु स्वतःचे चेहरे पदराने झाकून ठेवणे चांगले नाही. निर्भयतेने जीवन जगण्यास शिका. अस्पृश्य स्त्रियांची सर्वांगीण सुधारणा झाल्याखेरीज अस्पृश्य समाजाची सुधारणा पूर्ण होणार नाही. धन्यवाद. जय भीम.